तोक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की विचार चालू आहे, अंतकालच्या वेळेला प्रयाणकालेच कथम नेयोशी नियतात्मभी। ज्या पुरुषांनी आयुष्यभर आपल्या इंद्रियांचा मनाचा संयम करण्याचा अभ्यास केलेला आहे, असा पुरुष अंतकाली तुला कशा प्रकाराने जाणतो किंवा तू कशा प्रकारे जाणला जातोस, असं जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला तेव्हा भगवान परमात्मा त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्याला सांगतात की एक पहिला सिद्धांत आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः। जो पुरुष माझं स्मरण करीत देह सोडतो तो पुरुष निश्चित माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यामध्ये कोणताही संशय घेण्याचं कारण नाही। म्हणजे जो माझं स्मरण करत देह सोडतो तो निश्चित मला प्राप्त होतो, हे एक सांगितलं। दुसरी गोष्ट, सामान्य पुरुषाच्या बाबतीत असा नियम आहे की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविताः। यासाठी सामान्य मनुष्य ज्या प्रकारचे चिंतन करत देह सोडतो किंवा ज्या पदार्थाचं चिंतन करतो, ज्या व्यक्तीचं, तर त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो। हा साधारणपणे मरणाच्या वेळेचा नियम आहे। मरणकाली मनुष्याची मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी जी अंतकरणाची वृत्ती असेल त्यानुसार त्या भावाला, त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो। हा सामान्य नियम सांगितला। आणि हा नियम कशासाठी सांगितला तर साधकासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सिद्धांतावरून त्याने असं केलं पाहिजे, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच। त्याने अज्ञान कालामध्ये जोपर्यंत त्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं नाही तोपर्यंत त्याने माझं नित्य चिंतन केलं पाहिजे। सर्वेषु कालेषु म्हणजे सर्वच कालामध्ये। याचा अर्थ आपण पाहिलं की सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, असं जसं योगसूत्रात सांगितलं आहे त्याप्रमाणे जो दीर्घकाल नित्य निरंतर आणि अत्यंत आदरपूर्वक किंवा दृढ विश्वास धारण करून जो पुरुष माझं भजन करतो, तो भजन करत असताना या ठिकाणी अज्ञान कालामध्ये एक अंतकरण वृत्ती एका वेळेला एकाच विषयाच्या आकाराची होते, म्हणून त्याला कर्म कसं करता येईल असं जर तुला वाटेल तर इथं म्हणतात युद्ध म्हणजे आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्मही कर आणि अखंड माझं चिंतन कर। अखंड माझं चिंतन कर याचा अर्थ जे जे काही करतो तू त्या कर्मामध्ये तू माझ्या व्यापक असणाऱ्या, मी केवळ दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक, माझ्या व्यापक स्वरूप हे सर्वत्र आत बाहेर सर्वत्रच व्यापक असल्यामुळं त्या माझ्या स्वरूपाचं चिंतन या ठिकाणी पाठीमागं अगोदरच त्याच्यासाठी भगवंतांनी सांगून ठेवलं की आधी यज्ञ, आधिभूत, आधिदैव हे कर्म ब्रह्म हे सर्व माझी स्वरूप आहेत। तेव्हा अवघी रूपे तुझी देवा वंदुभावे करू सेवा, या न्यायाने तू सतत माझं स्मरणही करू शकतो आणि याशिवाय आपल्याला वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते करू शकतो। आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारितो। अखंड माझी भक्ती करत असताना आपलं वर्णाश्रम धर्माचा अनुसरून कर्माचं अनुष्ठानही तू करू शकतो। आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असेल तर मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशयः। जर या ठिकाणी आपली बुद्धी आणि आपलं मन म्हणजे मनाचे असणारे संकल्प आणि बुद्धीचा असणारा निश्चय हा जर माझ्याच संबंधाने असेल
तर तू माम एव यस्यसि, तू मलाच प्राप्त होशील, याबद्दल कोणताही शंका घेण्याचं कारण नाही, असं आत्मविश्वासपूर्वक, प्रतिज्ञापूर्वक, शपथपूर्वक भगवान परमात्मा अर्जुनाला ह्या अंतकालचा विचार सांगतात. अंतकाल साधायचा असेल तर तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, अभ्यास योगयुक्तेनं चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. यामध्ये महत्त्वाचं असेल तर पुन्हा पुन्हा माझ्या आकाराची वृत्ती करणं, भगवदाकार वृत्ती करणं, आणि यासाठी पुन्हा पुन्हा करणं, यासाठी अभ्यास हेच योग म्हणजे उपाय आहे. भाष्यकाराने अर्थ केला की अभ्यास हाच माझ्या प्राप्तीचा उपाय आहे. त्या अभ्यास योगयुक्तेनं म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती केली पाहिजे. आणि दुसरं काय, चेतसा नान्यगामिना, आपल्या अंतःकरणाची चित्तवृत्ती जी आहे ती या भक्तीच्या सिद्धांतामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. की जसा आपण म्हणतो ज्ञानाच्या प्रांतात अहंकारधरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन मग मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. यामध्ये सांगतात की जो अहंकार आहे, जो अनात्म पदार्थाच्या विषयी तादात्म्य धारण करतो, तो अहंकार जर असं म्हणेल की सोहम म्हणजे मी परमात्मा आहे, आणि त्याच वेळेला बुद्धीचा जो निश्चय आहे तर मी परिपूर्ण परब्रह्मच आहे असा निश्चय आहे. आणि त्यावेळेला मन जे आहे की ज्या मनामध्ये मन जे आहे, फक्त मन किंवा चित्त जे आहे ते चित्त तत्वता काय आहे, चिद्रूपच आहे. फक्त त्याच्यामध्ये तकारो विषयाध्यासा, त्यामध्ये विषयाचं चिंतन ती चित्तवृत्ती करू लागली की तिला चित्त असं नाव येतं. आणि तिच्यातून जर विषयाध्यास निघून गेला तर त्या चित्ताला चित्त असं नाव येतं. म्हणजे चैतन्यच किंवा प्रत्येगात्मस्वरूप असणारं जे चैतन्य तेच राहतं. म्हणून चित्ताने परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. याचा अर्थ विषयांचा परित्यागपूर्वक, विषयांचं चिंतन सोडून देऊन या ठिकाणी केवळ अधिष्ठान रूप असणारं चैतन्य त्याचं जर चिंतन केलं तर त्याला म्हणतात की चेतसा अन्यगामिना. म्हणजे अन्यगामिना म्हणजे अन्य विषयाकार वृत्ती होत नाही. अशा प्रकारची चित्ताची वृत्ती जर असेल तर त्याला म्हणायचं की अनन्यगामी चित्त आहे. आपण एक चिंतन केलं होतं की जसं एखाद्या मनुष्याची त्यांनी सांगितलं की विनोबाजी भावेंनी एक दृष्टांत दिला, त्या म्हणजे उदाहरण दिलं त्यांच्या आईचं, की त्यांच्या आईला 1 तासापूर्वी काय बोलले आणि आपण काय खाल्लं आणि कोणाला काय आश्वासन दिलं याच्यापैकी वयाच्या 90व्या वर्षी काहीच आठवण राहत नव्हती. पण जर त्यांच्या आईला असं विचारलं की तुझे काय अनुभव सांग, तर त्यांच्या घरात तिच्या तारुण्यात झालेली एक चोरी होती की घरातून काही सोनं वगैरे कोणी नेलं, तर त्या दिवशी कोणता वार होता, रात्री किती वाजता झोपलो, पुन्हा किती वाजता जागे झालो, ते चोर कसे आले गेले. कारण का, त्या सोन्या ह्या विषयाची त्यांच्या चित्ताची काय झाली, एकाग्रता झाली आणि त्याची उपस्थिती त्यांच्या मस्तिष्कामध्ये कायम राहिली. तसं आपल्याला किंवा नाथ महाराजांनी उदाहरण दिलं, जे एखाद्या आईचा मुलगा जर एखाद्या यात्रेमध्ये गेला, कुठं हरवला, तर त्या आईला काय आहे, त्या आईला तुम्ही काही पण द्या पण तिचं चित्त कुठं आहे, तिथंच त्या ठिकाणी लागलेलं आहे. की किंवा त्याच्यामध्ये काय दुडीवरी दुडी पाण्या निघाली, काय गुजरी काय आहे ना, का बरोबर ना, चाली मोकळी गुजरी ध्यान लागो तैशापरी. जरी ती बाई हातावर डोक्यावर एकावर एक 3 गट घेतलेले असतात, तिच्या शेजाऱ्याशी बोलत चाललेले असते, नंतर कडेवर मूल असतं, तरी चालताना तिचं लक्ष कुठे आहे, लक्ष फक्त घागरीवर आहे की घागर जेणेकरून कलंडू नये. अशा प्रकारची चित्ताची वृत्ती जर परमात्म्याच्या ठिकाणी असेल आणि जर आपण एखादा विचार केला की हे चिंतन करायचं नाही, तर चित्ताने जर एखाद्या पदार्थाचे चिंतन करायचं नाही ठरवलं तर न करण्याच्या निमित्ताने का होईना पण त्याला पुन्हा तेच चिंतन, तोच विषय जर समोर येत असेल तर आपली चित्तवृत्ती जी आहे ती परमात्मा स्वरूपाच्या चिंतनाविषयी रंगलेली आहे. आणि अशा प्रकारचं हे चित्ताची स्थिती आहे. आणि मन जे आहे तर इकडं काय होतं ज्ञानामध्ये, तेव्हा मनही होय उन्मन होतं, म्हणजे संकल्प विकल्प करण्यामुळंच त्याला मनाला मन पण आलेलं आहे. संकल्प विकल्प विवर्जित मन हे चैतन्यच आहे. पण ही झाली ज्ञानाची गोष्टी.
पण भक्तीमध्ये या ठिकाणी मन उन्मन नाही होत, मन भगवदाकार होत राहतं. या ठिकाणी वृत्ती जी आहे, ज्ञानपूर्वकाला ज्ञानाची साधना करतानाही वृत्ती एकाग्र लागते भगवताकार होण्यासाठी. निरुद्ध वृत्ती चालत नाही, क्षिप्त वृत्ती चालत नाही, विक्षिप्त चालत नाही, मूढ चालत नाही, ती एकाग्र वृत्ती लागते. आणि एकदा परमात्म तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी मनाला संकल्प विकल्प, परमात्म्याचं त्या ठिकाणी संकल्प विकल्प करायचं कारण नाही, तो संकल्प विकल्पाच्या आतीत आहे. आणि माया जी आहे, संकल्प हेच मायेचं स्वरूप आहे, त्याचं चिंतन काय करायचं. म्हणून त्या ठिकाणी तेव्हा मनही होय उन्मन. पण या भक्तीच्या सिद्धांतामध्ये मन हे पुन्हा पुन्हा त्या राहो आता हेची ध्यान आणि डोळा मन लंपट कोंड कोंडोनी धरीन जीवे देह भावे पुजीन, यांनी खरं जीवनाचा कळस होतो असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणून अशा प्रकारचं जर भक्ती असेल, चेतसा नान्यगामिनः, असा पुरुष मात्र परमम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन, जो माझं नित्य अनुचिंतन म्हणजे माझं नित्य अनुसंधान करतो असा पुरुष. इथं अनुचिंतन शब्दानेही चिंतन कोणाचं करायचं, कसं करायचं, कोणी करायचं, केव्हा करायचं, हे जर सत्शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं त्याचा समन्वयपूर्वक सामंजस्य एखाद्या महापुरुषाकडून ज्याला समजलं त्याला म्हणजे पश्चात, आणि अगोदर समजून घ्यायचं आणि नंतर चिंतयन, आणि नंतर जर त्याचं चिंतन केलं तर असा पुरुष जो आहे तो दिव्य अलौकिक असा असणारा दिव्यभवम असं त्याचं वर्णन केलं आहे, की जो अलौकिक असणारा इंद्रियातीत असणारं अतिंद्रिय असं परमतत्व जे आहे तर त्या परमतत्वाला तो प्राप्त होतो. काही लोक जे आहेत ती परमतत्वाला प्राप्त करताना काही लोक म्हणजे कोण, ज्यांनी आयुष्यभर अशा प्रकारची भक्ती केली ते सगुण असणाऱ्या परमात्म तत्वाचं चिंतन करणारे हे लोकसुद्धा मला प्राप्त होतात. पण सगुण परमात्म्याचं शास्त्राप्रमाणे सगुण परमात्म्याचं अभेद चिंतन करून ते अंतकाली ते अभेद चिंतन करीतच देह सोडतात. त्यांना तत्त्वज्ञान झालेलं नाही, पण ह्या अलौकिक असणारी जी भक्ती तिचं वस्तू सामर्थ्य आहे की ती भक्ती त्याला मोक्षापर्यंत नेते. त्याचा कालपर्यंत आपण विचार करीत आलो की ही जी असा जो भक्त आहे तो सुद्धा अनन्य चित्ताने भजन करीत असणारा तो शेवटी माझ्या स्वरूपाला कसा, तर तो ब्रह्मलोकाला जातो. ब्रह्मलोकामध्ये त्या ठिकाणी दिव्य भोग भोगतो, तिथं त्याला अनुतापच असतो. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, आणि तिथं कल्पांताच्या वेळी ब्रह्मदेवाच्या बरोबर ब्रह्मदेव त्याला ज्ञान देतो आणि तो ज्ञानानेच मुक्त होतो असं मानलेलं आहे. आणि प्रसंगाने आलं की या ठिकाणी ब्रह्मदेवाबरोबर तो मुक्त होतो. हा काळ किती आहे, तर त्या काळाचं प्रसंग म्हणजे ज्या ठिकाणी काय स्मृती स्मृतस्य उपेक्षा अनरत्वम प्रसंगा. हा जर आता प्रसंगच प्राप्त झाला इथं की आता ह्या ब्रह्मदेवाच्या बरोबर मुक्त होतो आणि कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो, तर हा काळ किती आहे, त्या ब्रह्मदेवाचं नेमकं आयुष्य किती, हा प्रसंग प्राप्त झाला. म्हणून भगवंतानीच आपल्या मुखाने या ठिकाणी सांगितलं. तो पहिलं हे सांगितलं की तो चिंतन कोणाचं करतो, तर कवीम पुराण मनुशासितार मनोरणीयान समनुस्मरेद्या सर्वस्य धातारमचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसाहा परस्तात प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैती दिव्यम. हे सांगत असताना सांगितलं की तो पुरुष कसा आहे, पुराण आहे म्हणजे तो अनादी आहे. तो पुरुष अनुशासितारम सर्वांचं शासन करणारा आहे. जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं संपूर्ण सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. आणि तो धातारम म्हणजे तो सर्व प्राणीमात्रांना कर्मसापेक्ष फलदाता आहे. ज्या परमात्म्याचं आपण चिंतन करीत देह सोडायचा किंवा ज्या परमात्म्याचं प्रयाणकाली आपल्या समोर चिंतन यावं म्हणून आयुष्यभर अभ्यास करायचा, त्या अभ्यासाचं स्वरूप हे आहे. आणि तो परमात्मा अनोरणीयान महतो मह्यान, अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महतो मह्यान म्हणजे तो निरतिशय व्यापक असा आहे. जी तुकाराम महाराजांची अनुभूती आहे अनोरणीया थोकडा आणि तुका आकाशा एवढा, अशा प्रकारचा असणारा जो परमात्मा आहे तो अज्ञानरूपी अंधकाराच्या आतीत आहे. तमसाहा परस्तात आणि आदित्यवर्णम म्हणजे
तो सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाश असा आहे. आणि अशा परमात्मा तत्वाचं स्मरण करीत करीत प्रयाणकाले मनसा अचलेन, या ठिकाणी एवढ्या गोष्टी सांगितल्या. अचलेन मनसा म्हणजे मृत्यूसारखं संकट आलं तरीसुद्धा आपल्या चित्तामध्ये हा भक्त कोणत्याही प्रकारची चळढळ होऊ देत नाही. आणि याशिवाय भक्त्यायुक्तो योगबलेन चैव, त्याला भक्तीचंही बळ आहे आणि योगाचंही बळ आहे, असा हा पुरुष आहे. म्हणजे त्याचं माऊलीने सांगितलं काय, मनाचेनी स्थैर्य धरिला, भक्तीचेनी भावने भरिला, योग बळे आवरीला सज्ज होणी, असा जो हा पुरुष आहे तो आपला योगाच्या सामर्थ्याने ह्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे अग्निचक्रामध्ये आपल्या प्राणांचा मूलाधारापासून स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि अग्निचक्र इथपर्यंत त्या प्राणांना आणून पुन्हा त्या प्राणांचं उत्क्रमण त्या ठिकाणी मूर्ध्याकाशामध्ये करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मनाची स्थापना करतो आणि शेवटी आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते चित्ताचा लीन करतो, हे सांगितलं. याच्यावरून योगी पुरुष केवळ सांगितला नाही, केवळ भक्त सांगितला नाही, केवळ स्वतः चित्ताचा निरोध करणारा योगश्चित्तवृत्ती निरोध हे जे म्हटलेलं आहे, चित्तवृत्तीचा निरोध करणारा हा पुरुष नाही. म्हणजे हा पुरुष जो आहे तो ईश्वर प्रणिधानाद्वा, जर त्याच्या जीवनामध्ये ह्या योगाचं त्याला फल प्राप्त करायचं असेल तर त्याने निश्चयाने भगवंताची भक्ती एकाग्र चित्ताने केलेली असली पाहिजे. आणि त्यावेळेला चित्ताच्या निरुद्धतेचा तो अभ्यास करत नाही, तर भगवंताच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता केलेली आहे, असा हा पुरुष आहे, असं त्याचं वर्णन केलं. आणि त्यानंतर हा जो पुरुष आहे तर कुठं प्राप्त होतो, तर ते म्हणतात की हा पुरुष यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यद्यतयो वितरागाः. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की जे वेदवेत्ते पुरुष आहेत, म्हणजे परमात्मा प्राप्तीचा हा एक उपाय आहे की ज्याच्यामध्ये आपण आयुष्यभर काय स्वाध्यायान महाप्रमदितव्य ना, स्वाध्याय म्हणजे परमात्म्याचं नित्य परमात्म्याचं स्वरूप सांगणाऱ्या साधन प्राप्तीचं साधन सांगणारे असे जे वेद आहेत तर त्या वेदाचा नित्य स्वाध्याय करावा. स्वाध्यायाचं माऊलीने काय सांगितलं, आता पहा, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू वया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे, या नाव स्वाध्याय पार्थागा बोलिजे का, बरोबर ना, पार्था बोलिजे तो म्हणे देव, आता तपशब्दा विप्राव सांगेन ऐक, असं सांगतात. आणखीन स्वाध्यायामध्ये काय सांगितलं, द्विजाशीचं ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाममंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व, असं सांगितलं. किंवा आपण जे साधन नामस्मरण वगैरे केलेलं आहे तर ह्याला सुद्धा काय म्हणतात, स्वाध्यायच असं म्हणतात, असं माऊलीनं सांगितलं. हा स्वाध्याय करत असताना केवळ शास्त्राचं अध्ययन करून तुला माझी प्राप्ती होणार नाही किंवा अंतकालाला माझं स्मरण होणार नाही, म्हणून सांगतात विशंती यद्यतयो वितरागाः. या ठिकाणी जे वैराग्य संपन्न पुरुष आहेत आणि शास्त्रज्ञ आहेत असे जर पुरुष असतील तर ते जर पुन्हा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यंचरंती, ज्या परमात्मा प्राप्तीच्या साठी त्यांनी काय ब्रह्मचर्यासारखी जी काही म्हणजे कठोर अशा प्रकारची व्रतं जीवनामध्ये धारण केलेले आहेत, असे जे पुरुष आहेत ते पुरुष अंतकालच्या वेळेला सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदी निरुध्यच मूर्ध्याधायात्मनः प्राणम अस्तितो योगधारणाम. आणि त्यावेळेला ते योगधारणा करण्यासाठी प्रवृत्त झालेले जे पुरुष आहेत ते सर्व इंद्रियांच्या द्वाराचा संयम करतात. याचा अर्थ अंतःकरणवृत्ती बाहेर जाऊ देत नाही. बाहेर जाऊ देत नाही म्हणजे अंतःकरणवृत्ती निरुद्ध करतात असं नाही, तर त्या ठिकाणी ते एकाग्रपूर्वक ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण यः प्रयाति त्यजन देहम स याती परमाम गतीम. असे जे पुरुष आहेत ते पुरुष ओंकाराचा उच्चार करत आणि या ठिकाणी अंतःकरणामध्ये माझं स्मरण करत, म्हणजे निळोबाराय ज्याप्रमाणे सांगतात मुखी नाम हृदयी ध्यान हेची परमार्थ साधनं, या प्रकाराने अंतकालाला सावध दक्ष तत्पर होऊन ह्या साधनावर आरूढ राहतात आणि मग या देहाचा त्याग करतात. ते असे जे पुरुष आहे सहा याती परमाम गतीम, असा पुरुष मला
प्राप्त होतो. म्हणजे या ठिकाणी एक ज्ञानवान पुरुषाचा देहत्यागाचा प्रकार सांगितला आहे. तो कसाही असला तरी काही नाही, तो ज्या स्थितीत त्याला ज्ञान झालं, ज्ञान समकालातच तो मुक्त झालेला आहे, त्याचा देह कसाही पडो. परंतु हा योगी पुरुष जो आहे त्या योगी पुरुषाचा एक देह ठेवण्याचा प्रकार सांगितला. नंतर इच्छामरणी असणाऱ्या पुरुषाचा सांगितला, सामान्य माणसाचा सांगितला, ज्ञानवान पुरुषाचा सांगितला आणि भक्ताचा. जो भगवत भक्त आहे, ज्याला योगाचं साधन नाही, ज्ञान नाही, जो मंद मुमुक्षु तर आहे परंतु मंद बुद्धीचा आहे, बुद्धिमांद्य त्याच्या ठिकाणी आहे, त्याची बुद्धीची तीव्रता नाही किंवा ईशतमल किंवा ईशत विक्षेप त्याच्या जीवनात असल्यामुळं त्याला ह्या ज्ञानाचं ग्रहण झालं नाही. असा पुरुषाला साधन काय आहे? त्याला साधन आहे अनन्यचेतः सततम यो माम स्मरती नित्यशः, हे साधन त्याला आहे. आणि असा पुरुष जो आहे तो तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवान स्वतः सांगतात त्याला मी अत्यंत सुलभ आहे. म्हणजे योगी वगैरे जे पुरुष आहेत ना त्याच्यापेक्षा मी त्याला सुलभ आहे. जसं माऊली म्हणतात, अष्टांग योगे न सिनिजे यम नियम निरोध न किजे रया, वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया, गीता छंदे अंगडोलीजे लीला विनोदे संसार तरीजे रया, बापर खुमा देवरू विठ्ठलू नामे जोडे हा उपावो किजे रया. आणि हा उपाय भगवान या ठिकाणी सांगतात की असा जो पुरुष आहे जो माझं नित्य अनन्यचेता, हा त्याचं इथं अनन्यचेता म्हणजे काही जरी झालं तरी आपलं चित्त दुसऱ्या आकाराचं किंवा दुसऱ्या विषयाचं परमात्मा सोडून चिंतन करायचं नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. असा जो पुरुष आहे तो जर माझं नित्य स्मरण करत असेल तर अशा नित्ययुक्त असणाऱ्या, नित्य समाहित असणाऱ्या योगी पुरुषाला मी भक्त, अशा भक्ताला अहम सुलभः, मी अत्यंत सुलभ आहे. आणि असा जो पुरुष आहे तो पुरुष देखील माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, याच्यातही कोणत्याही प्रकारचा संशय नाही. मामुपेत्यत कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. तो मला प्राप्त झाला की त्याला जे दुःखाचं आलय असणारं, अत्यंत विनाशी असणारं असं हे शरीर किंवा हा जन्म त्याला पुन्हा कधीच प्राप्त होत नाही. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवंती महात्माना संसिद्धीम परमाम गताः. आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांची काय स्थिती आहे तर अब्रह्मभुवना, तुला जे प्राप्त होतात. आणि बाकीच्या देवदेवतांची तर जाऊ द्या, जे ब्रह्मलोकापर्यंत जातात तिथला तो ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मभुवन तेही विनाशी आहे. आणि तिथं आपण केलेल्या कर्माने प्राप्त झालेला जो ब्रह्मदेव आहे, शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे, तो ब्रह्मासुद्धा जर या कर्माच्या द्वारा ब्रह्मलोकापर्यंत गेलेला असेल आणि अंतःकरणामध्ये ब्रह्मलोकातल्या दिव्यभोगाची इच्छा असणारा कोणताही पंचाग्नी साधन केलेला किंवा या ठिकाणी अनेक प्रकारचे यज्ञ करून ब्रह्मलोकाला प्राप्तीच्या इच्छेने केलेली जी अनुष्ठानं, त्या केलेले जे कर्म, त्या कर्माच्या योगाने जर तिथं प्राप्त होत असेल तर यत्कृतकम तद अनित्यम, तो ब्रह्मदेव देखील पुनरावृत्तीच्या मापा सिग झाला, अशी स्थिती आहे. म्हणून मग त्या लोकांमध्ये तुम्ही तर सांगता की तो ब्रह्मलोकाला जातो आणि त्या ठिकाणी तो मुक्त होतो. हा कोण आहे तर हा दहर विद्या किंवा शांडिल्य विद्या इत्यादिकांचं म्हणजे उपासना, ह्या उपासना निर्गुण उपासना केलेल्या असतील तर तो पुरुष त्या ठिकाणी या ज्ञान तर झालेलं नाही तर तो ब्रह्मलोकाला जातो आणि कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो. दुसरा जो माझा सगुण भक्त आहे, तर सगुण भक्त म्हणजे आपल्या इष्टदेवतेचं ईश्वर रूपाने उपासना करणारा. तो जरी हिरण्यगर्भाची उपासना करत असला, विराटाची करत असला तरी तो पुनर्जन्माला प्राप्त होईल. पण जर त्याने माझी ईश्वर स्वरूपातली उपासना केली असेल तर तो मामुपेत्य मला प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. असा व्यासांनी ब्रह्मसूत्र किंवा उपनिषदांमध्ये भाष्य करताना बरोबर आहे का महाराज चाललेलं. तर अशा प्रकारचा हा जो निर्णय आहे तो निर्णय सांगितलेला आहे. सगुण परमात्म्याची म्हणजे सगुण म्हणजे कोण तर ज्या ठिकाणी जो ईश्वर स्वरूप सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी माया विशिष्ट परमेश्वर किंवा मायोपाधिक चैतन्य असं जे परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे व्यापक, की त्या परमात्म्याची उपासनासुद्धा
त्यांनी अशी केलेली नाही का मी त्याच्याहून भिन्न आहे, ती सुद्धा अभेद उपासना केलेली असली तर तो कारण परमात्मा हा सर्वज्ञ आणि नित्यमुक्त असल्यामुळं त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. काही लोक म्हणतात म्हणजे याचा अर्थ खरं काय आहे, माया विशिष्ट परमात्म्याची उपासना करून तो त्याला प्राप्त होतो असंही म्हणता येत नाही. फक्त मायोपाधिक परमात्म्याच्या आभेदाने श्रद्धापूर्वक जर उपासना केली असेल तरच तो कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो. त्यांनी असं त्या भाष्यार्क प्रकाशामध्ये असं म्हटलं, तो म्हणतो अहो हे का होणार नाही, मुक्तीशास्त्राने सांगितलेली म्हणे, मग तुझं मुक्ती कशालाही म्हणतो, सलोकतेलाही म्हणतो, स्वरूपतेलाही म्हणतो, समीपतेलाही मुक्ती म्हणतो. ती मुक्ती ज्या अर्थी या ठिकाणाहून प्राप्त झालेली आहे, तर प्राप्य विकार्य संस्कार्य असं कोणतंही जरी स्थान असलं उत्पाद्य विनाश्य, तर ते काही नित्यफल मोक्षरूपी फल त्याला म्हणताच येणार नाही. आणि सायुज्य मोक्ष तर तू मानतच नाही, कारण तू इकडं काय म्हणतो, अंतकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतो आणि माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणतो. आणि जीव कधी ईश्वर होत नाही आणि ईश्वर कधी जीव होत नाही. जीव आणि ईश्वर यांच्यातला भेद तू नित्यच मानतो, आहे की नाही. मग तुझ्या ठिकाणी सायुज्य मोक्ष खऱ्या अर्थाने तू जरी मुक्ती 4 म्हणत असला आणि 4ही मुक्ती त्यांनी हे केला अभिपेत्य परिहार, की तू कदाचित म्हणशील की आम्हालाही सायुज्य मुक्ती मानलेली आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं. पण तुझ्या सायुज्य मुक्तीचं जर मानत असतील तर तुला माया विशिष्ट आणि जीवाला अंतकरण विशिष्ट करून त्यांच्यामधला भेद नित्य आहे हे तू मानतो ना, बरोबर ना. तुझ्या पद्धतीनं तुला सायुज्य कधीच प्राप्त होणार नाही, कारण त्या ठिकाणी भेद भावना राहील. हे निंबार्काचार्य वगैरे तिथं यत्किंचित जरी भेद राहिला तर यवु उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवती, असं काय द्वैताद्वयी भयम भवती. मग मध्वाचार्य असो, निंबार्काचार्य असो, वल्लभाचार्य असो, रामानुजाचार्य असो, सगळ्यांची जी मुक्ती आहे ती खरी मुक्ती आहे का ती आभाषिक मुक्ती आहे? आभाषिक मुक्ती आहे. ती मुक्ती तुम्हाला फक्त ज्ञानानेच प्राप्त होईल आणि ते ज्ञान भक्ताला या प्रकाराने भक्ती करणाराला त्या ब्रह्मलोकामध्ये त्याला प्राप्त होईल आणि तो मुक्त होईल असं सांगितलेलं आहे. आणि मग सांगत असताना ब्रह्मदेवाचं आयुष्य कसं आहे हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा सांगतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे काय आहे, 1000 चौकड्यांची युग किंवा 1 सहस्र युग म्हणजे त्याच्यामध्ये कृत त्रेत द्वापार आणि कली हे 4ही एक चौकडी जेव्हा होईल अशा 1000 तेव्हा 1 दिवस आहे, तशीच 1 रात्र आहे. आणि असं त्याचं 1 वर्ष आणि अशी त्याचे 100 वर्षाचं आयुष्य, एवढे दिवस त्याचा काल सांगितलेला आहे. परंतु असं जरी असलं इतक्या कालामध्ये जो कर्माने ब्रह्मपद प्राप्त झालेला आहे यत्कृतकम तद अनित्यम तो परत येतो. आणि जे भगवंताच्या व्यापक स्वरूपाची उपासना करणारे ते मात्र त्या ठिकाणी मुक्त होतात. हे सांगताना अव्यक्तात् व्यक्तया सर्वाः प्रभवन्त्या हरागमे आणि रात्रीम युग सहस्रांता तेहो रात्र विदो जनः. त्या ब्रह्मदेवाचा दिवस जाणायला सुद्धा त्या एका दिवसात जर 14 इंद्र होतात तर ते त्याच्या एका प्रहराला सुद्धा जाणू शकत नाही, कारण त्यांच्या वाट्याला 15 मुहूर्त ब्रह्मदेवाचं सांगितलं दिवसाचे, त्याच्यामधले यांच्या वाट्याला फक्त काय येतं आहे, 1 मुहूर्त त्यांच्या वाट्याला येतो. काय 25 काष्टा 21 पळ आणि काय 12 निमेष असं काय अनेक त्याची गणित आहे. खरं तर हे पण सांगून ठेवलं की जर तुम्ही आम्ही काल कोणी सांगितलं ना की त्या कोणत्या आकड्यावर 17 शून्य दिले म्हणजे होतं, म्हणजे मनुष्याला हे गणित करू शकत नाही, कारण तो अहोरात्र त्याची पाहिलीच नाही. पाहणारे कोण आहे, निदान कमी त्याच्या 8 पाहराते पाहणारे कोण आहे, फक्त हे बगदालभे वगैरे वशिष्ठ मुनी जे चिरंजीव आहेत या अशा लोकांनाच ते माहीत आहे. असा हा काळ आहे. आता ब्रह्मदेवापासून काय काल आपण चिंतन केलं की हे जे प्रलय आहेत नंतर केलं मला वाटतं, तर प्रलय जे आहे तर हे प्रलयसुद्धा 4 प्रकारचे प्रलय सांगितलेले आहे. एक प्रलय कोणता आहे, एक प्रलय आहे की नित्य प्रलय, आपल्या झोपेत होतो, पुन्हा झालं का पहिले पाढे 55, लगेच दुसऱ्या जागृती झालं का विश्व उत्पन्न
गेलं की विश्वाचा लय, सुषुप्तीत गेलं की ही जीवाच्या दृष्टीनं हा जो प्रलय आहे हा कोणता प्रलय आहे? नित्य प्रलय आहे. आणि या ठिकाणी दुसरा दैनंदिन प्रलय म्हणजे तो इथं सांगितलेला आहे की ब्रह्मदेवाच्या जागृती झाली का सगळं ही विश्वाची उत्पत्ती होते. आणि ब्रह्मदेव ज्यावेळेला त्याची स्वापावस्था आहे त्यावेळेस सगळं विश्व त्याच्या ठिकाणी प्रलयाला प्राप्त होतं, लीन होऊन जातं. असं आहे. दिवस उगवला की जग उत्पत्ती. आणि ब्रह्मदेवा म्हणजे दिवस म्हणजे हा दिवस तिथं उगवत आणि मावळत नाही. त्याच्या दिवसाचं कालमान कोणतं आहे? ब्रह्मदेवाची जागृती आणि ब्रह्मदेवाची सुषुप्ती असं त्याचं परिमाण आहे. कालाचं परिमाण, त्या दिवसाचं परिमाण. आणि त्याप्रमाणे ही जी प्रलय हा दैनंदिन प्रलय आहे. आणि दुसरा कोणता आहे? महाप्रलय. महाप्रलय म्हणजे मायाविशिष्ट, बरोबर ना? त्याला प्राकृत प्रलय असं म्हणतात की ज्याच्यामध्ये भगवत इच्छेने हे सर्व कार्य जे आहे तो कार्यरूप प्रपंच आपल्या कारणात म्हणजे मायेमध्ये लीन होतो. हा ब्रह्मदेवासह ब्रह्मदेवासह हा सर्व आपल्या कारणामध्ये लीन होतो. म्हणजे कारणामध्ये म्हणजे मायाविशिष्ट परमात्म्यामध्ये तो लीन होतो. त्याला म्हणतात महाप्रलय. आणि एक आत्यंतिक प्रलय आहे. काही बोलायचं? काही बोला. दुसरा काय आहे? महाप्रलय आहे. आपला आत्यंतिक प्रलय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्या आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की प्रलय होणारं जे आहे ना, ज्याचा प्रलय होणार त्याची सिद्धीच होत नाही. त्याची सिद्धीच होत नाही. हा आत्यंतिक प्रलय म्हणजे बंधाकालेपी बंधा भावा. ज्या वेळेला आपण समजतो ही सृष्टी उत्पन्न होते. सृष्टी कधी? न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्तेषा परमार्थतः. असं झाला की हा कोणता प्रलय आहे? आत्यंतिक प्रलय आहे. हा प्रलय ब्रह्मदेवाचा जो प्रलय आहे ना तो ब्रह्मदेवाचा प्रलय. आणि ह्या जो आत्यंतिक प्रलय आहे किंवा ईश्वराच्या ठिकाणी होणारा प्रलय, हा प्रलय ज्या अधिष्ठानात मानतो ना त्या अधिष्ठान दोन प्रकाराने सांगण्याची वेदाची पद्धती आहे. एक आहे ज्या अधिष्ठानात जातो ते त्याचा अभिन्न निमित्तोपादान कारणरूप असणाऱ्या अधिष्ठानात तो लीन होतो. दुसरं सांगतात की जे त्याचं विवर्तोपादान कारण आहे ब्रह्म चैतन्य त्याच्यात लीन होतो. आता ईश्वराच्या ठिकाणी होणारा लीन होणारा आणि ब्रह्मदेवाच्या ठिकाणी लीन होणारा याच्यामध्ये म्हणजे ब्रह्मदेवाचा असणारा जो दैनंदिन प्रलय आणि हा असणारा आत्यंतिक प्रलय किंवा ईश्वर स्वरूपात केलेला प्रलय. कारण इथं जी उपासना आहे ती हिरण्यगर्भाची केलेली नाही. ती कोणत्या स्वरूपाची केलेली आहे? ईश्वर स्वरूपाची उपासना केलेली. हिरण्यगर्भाची उपासना ही जैविक स्वरूपात जीवाची केलेली उपासना आहे. परंतु ही जी उपासना आहे त्या हिरण्यगर्भाची केलेली जर हिरण्यगर्भ लोकाला गेला तर तो पुनरावृत्तीलाच येणार. कारण मूळ इंद्राची ती दशा आहे, ब्रह्मदेवाची तीच दशा आहे. त्यामुळे हा पुनरावृत्तीलाच येणार. पण जर ईश्वर स्वरूपाची उपासना केली असेल तर ईश्वरापासूनही उत्पत्ती आहे आणि ईश्वरातच ही सृष्टीचा काय आहे? लय. आणि ब्रह्मदेवाच्यामध्ये काय आहे? ब्रह्मदेवामध्ये तसंच आहे ना, त्याच्या जागृतीमध्ये सर्व उत्पत्ती आहे आणि त्याच्या सुषुप्तीमध्ये सर्वांचा लय आहे. मग इथं काय आहे? परमात्म्याच्या संकल्पापासून उत्पत्ती आहे आणि परमात्म्याच्या संकल्पात त्याची काय आहे? लय आहे. बरोबर आहे की नाही? असं जर आहे तर याच्यामध्ये भेद काय आहे? याच्यामध्ये भेद एवढाच आहे. चांगलं बघा, याच्यामध्ये भेद एवढाच आहे की ब्रह्मदेवाच्या संकल्पातून जेव्हा सृष्टी उत्पन्न होते तेव्हा तो सृष्टीबीजाचा साठोपा असं त्याला म्हटले. पुन्हा ते साठवतात कुठं? त्याच्यामध्ये. म्हणजे बीजरूपाने ते राहतच की नाही. पुन्हा ही सृष्टी उत्पन्न होती का नाही? का दाता यथापूर्वम अकल्पयत, जसं असेल पूर्वीची सृष्टी तशी उत्पन्न होते. पण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा ह्या सृष्टीचा लय होतो त्या दोन्हींचा भेद सांगताना त्यांनी सांगितलं हे जे वृक्षाचं जे बीज आहे ना ते बीज पुन्हा काय होतं? अंकुरित होत राहतं आणि पुन्हा काय झाडं मोडे बीजी सामाय आणि बीज गेलं का झाड वृक्ष उत्पन्न होतो. असं जरी तुम्ही ब्रह्मलोकाला गेले तर तुम्हाला ही जी पुनरावृत्ती आहे ही चालूच राहणार. उत्पत्ती स्थिती लय याचं चक्र किंवा पुनरावृत्ती किंवा पुन्हा जन्म मरण परंपरा ही तुमची चालूच राहणार.
आलं लक्षात. आणि ईश्वर स्वरूपात काय भेद आहे, त्या महेश्वरानंद स्वामींनी सांगितलं की त्याचा फरक एवढा आहे की त्या वृक्षाचं जे बीज आहे ना, परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण करणं म्हणजे भाजलेलं बीज आहे, भर्जित बीज आहे, की एकदा ह्या जगाचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बाद झाला की ते आता पुन्हा काही नाही, फक्त तुम्हाला ते बीज खाण्यासाठी उपयोगाचं आहे. पुन्हा त्या बीजापासून उत्पत्ती कधीच होत नाही. तसं कारण काय आहे, परमात्मा जो आहे तो परमात्मा हा नित्यच आहे आणि परमात्मा हा ब्रह्मरूपच आहे तत्वतः. आणि परमात्म्याचं ज्ञान काय आहे, नित्यच आहे आणि तो सर्वज्ञच आहे. तो स्वतःला दृंग मात्र समजतो, तो माया विशिष्ट किंवा मायोपाधिक नाही, आहे की नाही. किंवा ती माया त्याच्या वशीभूत असल्यामुळं ती माये त्याच्यावर प्रभाव पण करू शकत नाही. म्हणून भगवत शरणागत झालेला अनन्यचेता हा सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योग. त्याला मी सुलभ आहे, त्याला भर्जित बीजाप्रमाणे आहे. चांगलं लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला विवर्तोपादान कारणापर्यंत गेल्यावर आपण मुक्त हो, का अभिन्न निमित्तोपादान कारणापर्यंत गेलो तरी मुक्त हो, का ब्रह्मालाच. म्हणून आपल्या अखंडानंद स्वामींनी वेदांत बोधामध्ये असं सांगितलं की तुम्ही जेव्हा ह्या कार्यकारण परंपरेचा विचार करताना तो विचार काय आहे, मुक्तीच्या बाबतीत दोनच विचार उपयोगाचे आहेत. कोणते? अभिन्न निमित्तोपादान कारणत्वाने परमात्म्याला जाणलं, काही पुरुषार्थ आहे. आणि जर तुम्ही त्याला काय म्हणतो विवर्तोपादान कारणत्वाने ब्रह्माला जाणणं, आहे की नाही. पण मग म्हणे ह्या दोन्हींचं कारणाचा जर विचार करायला गेलं तर कधी कधी ब्रह्म हेच अभिन्न निमित्तोपादान कारण वाटतं आणि कधी कधी ईश्वर हा विवर्तोपादान कारण वाटतं. ते म्हणतात काहीच हरकत नाही. एक तर काय आहे, कार्यकारण परंपरेत नियत कार्यकारण परंपरा समजून तिला सत्य समजून विचार करणं हे भ्रमिष्ठाचं काम आहे की नाही. पण कार्यकारण भावाचा मोक्षोपयोगी विचार करायचा झाला तर ब्रह्माला विवर्तोपादान करा नाही म्हणा, नाही तर अभिन्न निमित्तोपादान करा. ईश्वराला तुम्ही अभिन्न निमित्तोपादान म्हणा नाही तर विवर्तोपादान कारण म्हणा, दोन्हींचा अर्थ काय होतो, एकच होतो. असं झालं तर हा जो भक्त आहे तस्याहम सुलभ पार्थ आहे की नाही, नित्ययुक्त शिवगिना. आणि दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धीम परमाम गतः, ही त्याच्या बाबतीत खरं होईल की नाही, हे त्याच्याच विषयी ही सत्य गोष्ट आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या भक्तीचा असणारा अत्यंत गंभीर वस्तुनिष्ठ विचार तो जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ह्या दोन्हीमध्ये काय वाटणार, भेद. ज्ञानाचं फल भक्तीनं कसं काय मिळतं, आहे की नाही. आणि ते इथं तर सांगतात की काय ज्ञानादेव तू कैवल्यम. ही भक्ती खऱ्या अर्थाने द्वैतात्मक आहे का अद्वैतात्मक भक्ती आहे काय. ही भक्ती म्हणजे ही नावाला भक्ती आहे, हिला नावाला उपासना दिली, ही जवळजवळ ज्ञान आहे पण ज्ञान स्वरूप अजून झालेला नाही. आणि त्यामुळे इथं त्याला याची देही याची डोळा काही हे मिळालं नाही. म्हणून अंतकाली चिंतन करून तो मात्र तिथे गेल्यानंतर तो विधेय कैवल्याला प्राप्त होतो, असा शास्त्राचं सांगणं आहे. आणि त्याच्याविषयी महापुरुषांनी केलेला हा विचार आहे. म्हणून सांगतात की या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या स्वरूपामध्ये सृष्टी लीन होते आणि भगवंताच्या भक्ताच्या दृष्टीनं त्यांनी केलं त्याच्या स्वरूपामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये सृष्टी लीनच होते. पण ती लीन झालेली सृष्टी म्हणजे ती एकदा का बाधित झाली की ती पुन्हा भर्जित बेप्रमाणे कधीही अंकुरित होत नाही. म्हणून तुम्हाला ईश्वर उपासना ही सांगितली, ईश्वर स्वरूपात परमात्म्याची अभेदभावाने केलेली उपासना हीच तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये मुक्ती देते. ठीक आहे ना. अच्छा बोला. हां, त्याला महाप्रलय म्हटलं, त्याला हां महाप्रलय म्हटलं. आता इथं तर काय झालं, महाप्रलयनं आत्यंतिकच प्रलय सांगितला नाही की नाही. पण प्रलय शब्दाचा कालाचा जर विचार केला, बरोबर आहे ना, कालाचा जर विचार केला तर इथं कालपरिच्छेद आहे. महाप्रलयामध्ये काय आहे, कालपरिच्छेद आहे. आत्यंतिक प्रलयामध्ये कालपरिच्छेद नाही. इथं हां कोणाला अहो त्याला त्याचा अर्थ तुम्ही असा सरळ तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमः नाशयाम्य आत्मभावस्तो ज्ञान दीपेन भास्वता किंवा तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. तो काय ते सूत्र आहे की तो तर सगळ्यांचा आद्य जगद्गुरूच आहे योगसूत्रात.
पूर्वेशामापी हा पूर्वेशामापी गुरु कालेन अनवच्छेदात ना, त्याला कालाने अपरिचिन्न नाही परमात्मा, तो तिथं त्याला ज्ञान देऊ नाही शकत का? त्याला तिथं ज्ञान देणार नाही का? आणि हे ब्रह्मदेवाचे हा कालपरिच्छेदाने युक्त आहे की नाही? इथलं याची जी मुक्ती आहे ही कालपरिच्छेदाने युक्त आहे, बरोबर ना? कोण? नाही नाही, हा पण अशी उपासना करणारा ब्रह्मलोकाला पुनरावृत्तीला येणार नाही, परंतु त्याने परमात्मा स्वरूपाची केलेली जी उपासना आहे ती अशा प्रकारे केलेली असली पाहिजे असं तर जर भेट ठेवून जर त्यांनी केलेली उपासना असेल, हिरण्यगर्भाची भेट ठेवून केलेली उपासना असेल तर तो परतच त्या ठिकाणी येणार, किंवा त्यांनी भावाने उपासना केली नाही म्हणून तो परतच येणार, त्याच्याबद्दल काही नाही. पण ज्यांनी मोक्षासाठी केले असेल, अभेद भावाने केलेले असेल तर त्या ठिकाणी हिरण्यगर्भाला कल्पांताला ज्ञान होतं, त्यावेळेला ह्याही जीवाला तो ज्ञान देऊन मुक्त करतो असं. आणि त्याला भर्जित बीजाप्रमाणे तोही परत येणार नाही कधी, असा जो असेल तो. आणि ईश्वराची उपासना करून जो ईश्वर भावाला प्राप्त झाला, ईश्वर त्याला ज्ञान देऊन मुक्त करणार आहे की नाही? असंच होतं ना अर्थ. साधारणपणे जेवढं आकलन होतं ते अशा प्रकारचा विचार आहे. आणि मग त्याचं फरक असे आहे की ज्या मनुष्याने हिरण्यगर्भाच्या रूपाने उपासना केली त्याला तिथं कोणाची प्रतीती होते? त्याला तो ब्रह्मलोक प्राप्त वाटायला लागतो. ज्यांनी इष्टदेवता विष्णूची केली त्याला तिथं वैकुंठ वाटतो. ज्याला इष्टदेवतेच्या रूपाने त्यांनी ह्याची उपासना केली शंकराची, त्याला तिथं कोण वाटायला लागतो? कैलास. त्यांनी लिहिलं आहे की हे अत्यंत मंद बुद्धीच्या रीतीनं आपण काय म्हणतो भू भा स्वाहा काय महाजना तपो हे असं जे लिहितं तर एकाच्या वर एक लोक आहेत असं वर्णन केले पुराणांमध्ये. ते म्हणतात पुराणांचं तात्पर्य ते मुळातच नाही, किंवा एकापेक्षा एक लोक आहे. लोक एकच आहे, सगळा कोणता लोक आहे? ब्रह्मलोकच आहे. जे इष्टदेवतेची ईश्वर स्वरूपात उपासना करतात त्यांचा लोक एकच आहे, पण त्या भावनेने केलेले नाही का तत्त्वज्ञान झालेले आहे त्यांना, त्यामुळे त्यांना तो लोक प्रतीत होतो आणि त्या ठिकाणी ते काय होतात? मुक्त होतात. त्या लोकामध्ये तो त्यांना एकच लोक. याला काय वाटतं? कैलास. आणि भगवान शंकराने आपल्याला उपदेश दिला आणि आपण मुक्त झालो. एकाला काय वाटतं? ब्रह्मदेवानी प्रजापतीनं आपल्याला हा ज्ञान दिलं. दुसऱ्याला काय वाटतं? आपल्या ईश्वर स्वरूपासनं तरच ते मुक्त होतील ना. जर अभेदभावाने केलं असेल तरच मुक्त होतील. देवीची उपासना पण सांगितलेली की देवीच्या उपासना जरी त्याने अभेदभावाने केली असेल तरी ते सुद्धा काय होतील? मुक्तच होतील असं सांगितलं. ज्या देवतेची आपण उपासना केली ती परिच्छिन्न रूपात नाही, ईश्वर स्वरूपात उपासना केलेली पाहिजे. कारण काय ही आपण केलेली विराटाची उपासना ही सुद्धा परिच्छिन्नच आहे की नाही? समष्टी कशाला तुम्ही म्हणता? समष्टी स्थूलाची केलेली, हिरण्यगर्भाची केली, समष्टी सूक्ष्माची केली. पण जर समष्टी कारणाची केली तर ती व्यापक आहे उपासना, व्यापक असणाऱ्या परमात्म्याची उपासना. अर्थात त्याही ठिकाणी तुम्हाला तो जो प्राप्त होणारा ठिकाण आहे ते तसं कालपरिच्छिन्नच आहे. जर तुम्ही दुसऱ्या भावनेने केलेली असली मोक्ष सोडून तर तुम्हाला पुनरावृत्तीलाच यावं लागेल. म्हणून त्या रीतीनं पुराणांमध्ये वर्णन करताना एकापेक्षा एक वर सांगितलेले, पण ते वर नाही. त्यांनी ब्रह्मसूत्रात निर्णय काय केला? तो एकच लोक त्यांना वेगवेगळ्या रीतीनं प्रतीतीला येतो असं सांगितलेलं. हां 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 ब्रह्मदेवाचा एक दिवस का? बरं बरं. हां बरं आहे, म्हणजे ते एक दिवस, तो एक कल्प. नाही, ब्रह्मदेवाच्या 100 वर्षात ब्रह्मदेवाचं जेव्हा संपतं आयुष्य, त्या आयुष्य संपताना तो मुक्त होतो. असं पण नाही की मग ब्रह्मदेव त्याला मध्ये मुक्ती देतो असं नाही. असं सांगितलंय की कल्पांताच्या वेळेला म्हणजे ब्रह्मदेवाचा आयुष्याचा जेव्हा क्षय होतो त्यावेळेला ब्रह्मदेव त्याला काय करतो? मुक्त करतो. आणि हे सगळे जे आहे ना, हे जे कालाचा देशाचा भ्रम असणाऱ्यांसाठी हे सगळं स्पष्टीकरण आहे याच्यामध्ये असं सांगितलं. आणि असं सांगतात की हा जो भूतग्राम आहे तो सगळा प्रकृती म्हणजे काय आहे?
कर्माच्या किंवा प्रकृतीच्या परतंत्र असल्यामुळं हा प्राणी मात्र सगळे उत्पन्न होतात आणि नाश पावत राहतात. परंतु हे जरी नाश पावत असले तरीसुद्धा जे काही ह्या उत्पत्ती नाशाच्या अतीत म्हणजे व्यक्त आणि अव्यक्ताच्या अतीत असणारं माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला ते प्राप्त होतात असं सांगतात. परस्तस्मात हेच चालले ना, परस्तस्मात तू भावन्यो व्यक्तो व्यक्ता नाही हां हा रे आपलं पुढे झालं हां का हां कुठलं हां हां परस्तस्मात तू भावन्यो व्यक्तो व्यक्तात सनातना या सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या सांगतात की या ठिकाणी हे जे लोक आहेत जे यत्कृतकम तद अनित्यम या न्यायाने जेने आपल्या कर्माने जे फल प्राप्त होईल तर ते काय आहे, जे उत्पाद्य आहे फल उत्पन्न केलेले जे उत्पाद्य आहे ते निश्चित विनाश्य आहे अशा स्थितीला प्राप्त होतात. परंतु एक स्थिती अशी आहे की ह्या ज्या उत्पत्ती आणि विनाशाचा भ्रम ज्या अधिष्ठानावर होतो ते अधिष्ठान मात्र उत्पत्ती विनाश संस्कार प्राप्ती ह्या सर्वांच्या काय आहे अतीत आहे आणि ते व्यक्त आणि अव्यक्त या ठिकाणी व्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर होणारं किंवा व्यक्त म्हणजे कार्यरूपाने व्यक्त होणारं ते किंवा ते कार्य जेव्हा कारणात लीन होतं तेव्हा त्याला अव्यक्त असं म्हणतात किंवा जेव्हा ते मनबुद्धी इंद्रियांना अगोचर असतं असं त्याला कारण असं म्हणतात. तर ते व्यक्त हे काय आहे कार्य आणि अव्यक्त हे आहे कारण. परंतु या ठिकाणी असा एक पराहा तस्मात तो भाव त्यांच्यापेक्षा एक भाव म्हणजे एक तत्व किंवा एक वस्तू अर्थात ब्रह्मचैतन्य असं आहे की त्या ठिकाणी हे कार्यप्रपंच उत्पन्न झाला काय किंवा कार्यकारणात लीन झालं काय किंवा लीन झालेलं कार्य पुन्हा त्या कारणापासून उद्भूत झालं काय ह्या व्यक्तात सनातन ह्या दोन्हींमध्ये तो चिरंतन राहणार आहे. किंवा खरा याचे दोन अर्थ केले, काही ठिकाणी चिरंतन असा अर्थ केला, काही ठिकाणी एकरूप असा अर्थ केला. तर या ठिकाणी तो किती जगताची उत्पत्ती स्थिती लय होऊ तरी त्या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान एकरूपच राहतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी हे किती विश्व उत्पन्न झाली काय लय झाला काय आणि ते राहिले काय याचा कोणताही परिणाम ज्या स्वरूपाच्या ठिकाणी होत नाही. ज्याला काय हा सगळा भ्रम आहे आणि तो निरधिष्ठान भ्रम होत नाही आणि अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानावर भ्रमातला पदार्थ जेव्हा असतो तेव्हा त्यांनी काय सांगितलं स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्वम. हे जे ज्या विश्वाची उत्पत्ती लय होतात तर ज्या अभाव अधिकरण म्हणजे ज्या जगताचा ज्या अधिकरणामध्ये त्रैकालिक अत्यंताभाव आहे त्याच अधिकरणामध्ये ह्या जगताची प्रतीती होते. म्हणजे याचा अर्थ जिथं ज्याचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे त्याच अधिष्ठानात जर त्याची प्रतीती येत असेल एखाद्या पदार्थाची तर तो पदार्थ काय आहे मिथ्या आहे किंवा पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. आपल्या मूळ रूपाचा तर त्याग केला नाही आणि हे सगळंच्या सगळं जे काय आहे हे भासायला लागले. जसं आपण म्हणतो स्वप्नाचा द्रष्टा आहे तर स्वप्नातले पदार्थ कोण होते तोच होतो आणि त्या पदार्थाला प्रकाशन कोण करतो तोच करतो आणि लगेच आपण प्रक्रिया सांगतो मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचंच उपादान कारण असतो. असं म्हणताना वास्तविक मिथ्या पदार्थ आहेत का फक्त प्रतीती मात्र आहेत का प्रतीती मात्र पदार्थ अधिष्ठानाला द्वैतच करत नाही. मग अधिष्ठानाला मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान कारण असतो. खरा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा तरी आहे का, कारण द्रष्टे पण कशामुळे आले दृश्याच्या सापेक्ष पण दृश्याचा जर त्रैकालिक अत्यंताभाव आहे तर द्रष्टा कोणाचा. म्हणून माऊली काय म्हणतात पाप पुण्य आशेखे जवळी असताना देखे साक्षी हो न ठके येरी गोठी कायशी. तो साक्षी पण नाही अशी खरी स्थिती आहे. पण अध्यारोपापदाच्या भाषेत काहीतरी सांगायचं झालं अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे एवढ्या न्यायाने हे सांगतात. हा जो ह्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या पेक्षा सनातन असणारा आणि त्याच्या पर म्हणजे व्यक्त अव्यक्ताच्या अतीत असणारं असं जे तत्व आहे
की जे तत्वामध्ये सर्वेषु भूतेषु नश्यतु, सर्व प्राणीमात्रांचा नाश झाला तरी न विनश्यती, ज्याचा कधीच नाश होत नाही, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे अव्यक्तो अक्षर इत्युक्त स्तमाहू परमाम गती. त्याचा म्हणजे हे जे ब्रह्मदेवाचं अव्यक्त वेगळं आहे, जीवाचं अव्यक्त वेगळं आहे, नंतर मायेचं अव्यक्तत्व वेगळं आहे, आणि ह्या सगळ्या अव्यक्तांहून हा जो परमात्मा आहे हा परमात्मा त्याच्याहून वेगळा आहे. आणि अव्यक्तो अक्षर इत्युक्त स्तमाहू, त्याला अव्यक्त अक्षर असं म्हणतात. म्हणजे हे जे अक्षर आहे ना ती खरे ते सगळे जे आहेत ते क्षर आहेत का अक्षर आहेत? सगळी क्षर आहेत. अक्षर फक्त ह्या परमात्म्याचं तत्व आहे, म्हणून त्याला अव्यक्त अक्षर, अक्षर अव्यक्त आहे, आणि ती काय आहेत? सगळी क्षर अव्यक्त आहे. आणि तमाहू परमम गती, ह्या अक्षर अव्यक्ताला प्राप्त होणं ही सगळ्यात परमा श्रेष्ठ गती आहे. की यम प्राप्य, की ज्याला आपण जर प्राप्त झालो तर न निवर्तनते, तो मनुष्य परत कधी परत येत नाही. ह्या अव्यक्ताला प्राप्त झालेला म्हणजे अक्षर तत्वाला प्राप्त झालेला. दोन्ही अर्थ घेता येईल ना. कोणता? आपल्या मायोपाधिक ईश्वर तत्वाला प्राप्त झालेला, आपल्या मायोपाधिक ईश्वर तत्वाला प्राप्त झालेला, किंवा निरूपाधिक असणारं जे आत्मस्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त झालेला. पण कसा? कोणता? त्याच्या चिंतनाने प्राप्त झालेला आहे, अभ्यासांगाने, का त्याचं ज्ञान होऊन प्राप्त झालेला? ज्ञान होऊन प्राप्त झालेलं तर इथंच मुक्त होतो, त्याच्या अंतकालचा विचार नाही. इथं प्रश्न कोणता चालला आहे? प्रयाण कालेचे कथम नियोसी, तर त्याच्यामधला हा पुरुष काय आहे? भावनेनं, विश्वासाने, शास्त्रावर श्रद्धा ठेवून गुरूंनी सांगितल्याप्रमाणे अखंड रात्रंदिवस चिंतन करीत करीत देहाचं प्रयाण कालाला जेव्हा हेच चिंतन करीत देह सोडतो त्याची ही गती चालली आहे. आपण कालच सांगितलं, 11 माळा जप करणारा आणि एकदा कधीतरी वारीला जाणारा, आणि मग तो विचार करायला लागला की ही जी ठीक आहे नाही मला प्राप्त होईल, त्याचा हा विषयच नाही, आहे की नाही? त्याचा हा विषय नाही. हे सगळी लक्षणे सांगितले ना अगोदर, की रात्रंदिवस निरंतर नित्यशहा हे पण सांगितलं, प्रयाण कालापर्यंत चिंतन करतो हे पण सांगितलं. असा जो पुरुष आहे तो मात्र निश्चित त्या परमात्म तत्वाला प्राप्त होतो. यम प्राप्येन निवर्तनते तद्धाम परमम मम, ते माझं खरं स्वरूप आहे. अशा प्रकारचा विचार ह्या श्लोकात सांगतात दोन. त्याचं माऊली काही चिंतन करणारे दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. फराळाचं आणलेलं इथं काही फराळाचं करून जा सगळे, किंवा कोणाला लागलं तर घरी घेऊन जा म्हणा.